नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाचा सहकार कोऑपरेशन या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण 12वीची IMP क्वेश्चन्स जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत चालू शैक्षणिक वर्षासाठी 2026साठी ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यातले सर्व प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये येणार आहेत. त्यामुळे यातील सर्व प्रश्नांचा व्यवस्थित सराव करा. काही अडचणी असतील तर कमेंट करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट त्यात तुम्हाला या प्रश्नांची उत्तरंही मिळतील. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील बोर्डच्या, तर त्यासाठी सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. इयत्ता 12वी सहकार प्रश्नपेढी प्रश्न पहिला. योग्य पर्याय निवडा. बघा या ठिकाणी आपल्याला हा पहिला प्रश्न असतो अ भागासाठी. 5 रिकाम्या जागा दिलेल्या असतात आणि त्यांच्या अशा पद्धतीचे पर्याय असतात. यातल्याच 5 रिकाम्या जागा येणार आहेत. व्यवस्थितरित्या या सर्व गाळलेल्या जागा सोडवा. पुढचा प्रश्न. ज्या ठिकाणी घाई होईल त्या ठिकाणी व्हिडिओ थांबवा आणि सर्व प्रश्नांची उत्तरं वहीत व्यवस्थित लिहून ठेवा. त्यानंतर ब भाग आपला असेल 5 गुणांसाठी जोड्या लावा. बघा या ठिकाणी वेगवेगळे जोड्यांचे गट आपल्याला दिसतील. त्यांच्या जोड्या लावायचा प्रयत्न करा. त्यामुळे आपला छान असा सराव होणार आहे. संपूर्ण सिलेबसवर आधारित ही प्रश्नपेढी तयार केलेली आहे. आणि ज्या ठिकाणी प्रश्नपत्रिका तयार होतात त्या प्रश्नपत्रिका आपली बोर्डाची तयार करण्याआधी अशा प्रकारची प्रश्नपेढी तयार केली जाते आणि यातलेच प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये घेतले जातात. त्यामुळे हे सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. काळजीपूर्वक अभ्यास करा. त्यानंतर आपला क भाग असेल. खालील विधानांसाठी एक शब्दसमूह लिहा. बघा अशा पद्धतीचे एक एक वाक्य दिली जातील आणि त्यावर आधारित एका शब्दामध्ये तुम्हाला 1 किंवा 2 शब्दात त्या वाक्याचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे. शब्दसमूहासाठी एक शब्द आपल्याला निवडायचा आहे. बघा या ठिकाणी 36 विधानं दिलेली आहेत. त्यातलेच कोणते तरी 5 विधानं तुम्हाला परीक्षेला नक्की येतील. त्यानंतर आपला ड भाग असेल. चूक की बरोबर ते लिहा. बघा या ठिकाणी काही विधानं दिलेली आहेत. ती चूक आहेत की बरोबर आहेत ते व्यवस्थित शोधा आणि लिहा आणि मलाही कमेंट करून सांगा. म्हणजे ते तुमच्याबरोबर इतर विद्यार्थ्यांचा सुद्धा या ठिकाणी अभ्यास होणार आहे.
त्यानंतर प्रश्न दुसरा, खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. 2-2 गुणांसाठी आपल्याला या संकल्पना स्पष्ट करायच्या असतात. एकूण 6 गुणांचा हा प्रश्न असतो. बघा, यातल्याच संकल्पना तुम्हाला 6 गुणांसाठी विचारल्या जातील. 3 संकल्पना यातल्याच असतील. एकूण 26 संकल्पना दिलेल्या आहेत. त्याची आपल्याला व्याख्या लिहायची असते. त्यानंतर प्रश्न तिसरा असेल, खालील विधानांबाबत स्वमत लिहा. काही विधानं दिली जातील, त्याच्यावर आधारित स्वमताने आपलं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. 3-3 गुणांसाठी हा एक प्रश्न असेल. बघा, ती 13 स्वमतासाठी प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. यांची उत्तरं व्यवस्थित तयार करून ठेवा, म्हणजे आपल्याला परीक्षेला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्यानंतर प्रश्न चौथा बघा, फरक स्पष्ट करा. या ठिकाणी 12 फरक स्पष्ट करा दिलेले आहेत. 4-4 गुणांसाठी हा प्रश्न असतो. 2 फरक स्पष्ट करा विधानं तुम्हाला दिली जातील आणि 4-4 मुद्दे तुम्हाला या ठिकाणी लिहायचे असतील. त्यानंतर प्रश्न 5वा असेल, टिपा लिहा. 3-3 गुणांसाठी तुम्हाला या टिपा लिहायच्या असतील. बघा, या ठिकाणी काही टिपा दिलेल्या आहेत. त्यांची उत्तरं लक्षात घ्या. त्यानंतर प्रश्न 6वा असेल, कारणे लिहा. 4-4 गुणांसाठी आपल्याला ही कारणे विचारली जातील. प्रश्न 7वा, खालील प्रश्न सोडवा. दीर्घोत्तरी प्रश्न असेल हा. 3-3 गुणांसाठी 3 प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायची असतील. बघा, त्यासाठी सुद्धा महत्त्वाचे असे प्रश्न IMP आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. HSC बोर्डानेच हे सर्व प्रश्न दिलेले आहेत, त्यामुळे आपल्याला ही सगळे IMP म्हणून तयार करून ठेवायचे आहेत. प्रश्न 8वा बघा, आपला दीर्घोत्तरी प्रश्नांसाठी असेल. कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी लिहायची असतील. एकूण 8 प्रश्न दिलेले आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीची सहकार या विषयाची प्रश्नपेढी बोर्ड परीक्षेसाठी आपण या ठिकाणी सोडवली.